विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. एम-एच-टी सी-ई-टीची सुरुवात करायची आहे आपल्याला. शून्यापासून सुरुवात करायची आहे, फ्रॉम स्क्रॅच. मग नक्की काय केलं पाहिजे? याविषयीच या व्हिडिओमध्ये मी बोलणार आहे. व नेहमीप्रमाणे एक रिक्वेस्ट करतोय. 800 सबस्क्रायबर राहिलेत आय थिंक बरं का. 800 सबस्क्रायबर झाले की 2,00,000चा टप्पा आपण क्रॉस करणार आहोत. ओके. माझ्यासाठी ती खूप महत्त्वाची गोष्ट आहे बरं का. त्यामुळे व्हिडिओला तुम्ही लाईक तर करा. पण चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल, तर अगोदर सबस्क्राईब करा. ओके. आता मी तुम्हाला वेळ न घालवता पटकन सांगायला सुरुवात करतो बरं का, की आपल्याला सी खूप चांगले मार्क हवे आहेत. 100% आहेत. पहिला पॉइंट जो मी लिहिणार आहे, तो आहे मॅथ्स. हां, मॅथ्स लक्षात घ्या. आता महत्वाचं काय मॅथ्स म्हणलं तर मी पुन्हा तुम्हाला एक्सप्लेन करतोय 11th स्टँडर्ड. ट्रिग्नोमेट्री 2 जर नाही केलं, तर कॅल्क्युलसचा पार्ट कसा जमेल सांगा बघू? तुम्हाला लक्षात आलं असेल. स्ट्रेट लाईन नाही जमलं, तर ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह मधले टॅन्जंट आणि नॉर्मलचे क्वेशन्स कसे जमतील? म्हणजे ॲट द एंड तुम्हाला सांगतो 11th स्टँडर्डचं मॅथेमॅटिक्स परफेक्ट पाहिजे. फंक्शन सगळ्यात इम्पोर्टंट आहे. लिमिट, कंटिन्यूटी हे सगळे टॉपिक सिलेबसमध्ये आहेत बरं का. कॉम्प्लेक्स नंबर जेव्हा जाल ना तुम्ही इंजिनिअरिंगला, तेव्हा पहिल्यांदा तुम्हाला तिथं कॉम्प्लेक्स नंबरच शिकावा लागणार आहे मॅट्रिक्स बरोबर. ओके. म्हणजे मला तुम्हाला सांगायचं आहे, की मॅथ्सचं 11th स्टँडर्ड. आता इथं मग आपल्या क्रॅश कोर्समध्ये जी मुलं आहेत त्यांचा फायदा काय होतोय? आपण ट्रिग्नोमेट्री 2 घेतलंय. आपण त्याच्यानंतर सर्कल टॉपिक सुद्धा आता या आठवड्यात होणार आहे. स्ट्रेट लाईन पण घेतलंय. ते सगळे टॉपिक मी व्यवस्थित कव्हर करणार आहे. होतं काय, जी रेग्युलर मुलं आहेत ना, त्यांच्यापुढे प्रॉब्लेम काय होतो माहितीये का? की रेग्युलर मुलांना काय होतं माहितीये का? की 12थचाच अभ्यास होत नाही. ओके. मग हे 11th केव्हा करायचा असा मोठा प्रश्न निर्माण होतोय. त्यामुळं आपला क्रॅश कोर्स जर तुम्ही घेतला, तर डिसेंबरपर्यंत मॅथ्सचा 80% to 90% 11th स्टँडर्डचा पोर्शन तुमचा कंप्लीट होणार आहे. मला तर वाटतं ऑलमोस्ट सगळा कंप्लीट होईल आणि तो कॉन्फिडन्स वेगळा असणार आहे. म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा 11th स्टँडर्डचं मॅथ्स बघावं लागेल. म्हणजे थोडक्यात काय, सगळ्या बेसिक कन्सेप्ट आल्या पाहिजेत. डिस्टन्स फॉर्म्युला, परपेंडिक्युलर डिस्टन्स, डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन्स सगळे फॉर्म्युले तुम्हाला आले पाहिजेत. सांगू का व्हेक्टर सारखा टॉपिक करताना तर मला 10th स्टँडर्ड मधले फॉर्म्युले वापरावे लागतायत. म्हणजे कुठले अँगल बायसेक्टर, मीडियनच्या प्रॉपर्टी, सेंट्रॉइड हे सगळं आलं पाहिजे. येणार आहे तुम्हाला फार अवघड नाहीये. बरं मॅथ्सला टार्गेट करत असताना मी तुम्हाला सांगितलं हे आलं पाहिजे. बरोबर आहे. पण आणखीन एक सांगतो. मॅथ्स म्हणलं की याची भीती वाटते हं. जेईई लेव्हल्स क्वेशन. काही तयारी नसताना मुलं फुल लेंथचा पेपर बघायला जातात. हां. आणि तो बघितला की भीती वाटते. असं करू नका. टॉपिक वाईज टेस्ट द्या इनिशियली. सुरुवातीला टॉपिक वाईज टेस्ट द्या. नंतर 2-2, 3-3 टॉपिकवर टेस्ट द्या. पण फुल लेंथ टेस्ट अभ्यास पूर्ण झाल्याशिवाय बघू नका. बघू सी पेपर कसा असतोय आणि बघायला गेलो की प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाहीत आणि विनाकारण भीती वाटते. पण ह्याची काळजी करू नका. मी ऑब्झर्व्ह केलंय 80% to 90% क्वेशन हां. म्हणजे 4 ते 5 प्रश्न सोडले, तर 50 पैकी 45 40-45 क्वेशन्स हे पुस्तकातले आहेत तसे असतात. पण ए-ओ-डीमध्ये, डिफरन्शिएशनमध्ये बघितलंय पुस्तकातलेच प्रश्न आहेत तसे आहेत. तेव्हा पहिलं टार्गेट आपलं कंप्लीट होणार आहे, की मॅथ्सची भीती न बाळगता मॅथ्सला रोज वेळ द्या. रोज मॅथ्ससाठी वेळ दिला पाहिजे तास 2 तास. रेग्युलर बोर्डचं प्रिपरेशन केल्यानंतर कॉन्फिडन्स वाढला, की त्या टॉपिकवर, त्या कन्सेप्टवर सी कुठले प्रश्न आलेत का? हे पी-वाय-क्यूच्या पुस्तकात शोधायचे आपल्याला. लक्षात तुमच्या आलं असेल. पण नेक्स्ट हा सब्जेक्ट एवढा त्रास देतोय, की विचारूच नका. मग रोज मी तुम्हाला सांगतोय बरं का. सुरुवात करायची आहे ना तुम्हाला. आता इथं म्हणून तुम्ही म्हणू नका, की 11th करायचंय का? नाही तशी काही गरज नाही लागणार इथं. 12th स्टँडर्डचे सोपे टॉपिक आहेत. त्याच्यावर ईझी प्रश्न परीक्षेत येतात. हे तुम्हाला माहिती पाहिजे. मॅग्नेटिक मटेरियल सारखा, ड्युअल नेचर. फिजिक्स म्हणलं की कॅल्क्युलेशनचा पार्ट येतोय. बरं, ह्याची भीती बाळगू नका. रोज अर्धा तास तरी वेळ द्या आणि फक्त फॉर्म्युले रिवाईज करा. माझा एक स्टुडंट होता बरं का. त्याला फिजिक्समध्ये सी-ई-टीला 50 पैकी 50 मार्क होते. त्याचं एकच म्हणणं असायचं, तो त्याच्या ज्युनियर्सला म्हणजे तो जेव्हा 12वी होता, तेव्हा 11वीतल्या मुलांना एक्सप्लेन करायचा. तो सांगायचा, "तुम्हाला सगळे फॉर्म्युले आले, तर सी-ई-टीमध्ये 30 ते 35 प्रश्न आरामात सॉल्व्ह होतात. फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन असतात लक्षात घ्या. होतात सॉल्व्ह. पण आपल्याला फॉर्म्युलेच येत नाहीत तर." मग प्रॉब्लेम होतोय. सकाळचा व्हिडिओ बघितला का? मी डी ब्रॉग्लीज हायपोथेसिस चे 7 फॉर्म्युले आहेत. डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथचे. ॲज अ होमवर्क दिलंय, टार्गेट दिलंय. बघितलं नसेल सकाळचा व्हिडिओ पण बघा. आता हे झालं फिजिक्सच्या बाबतीत रोज फॉर्म्युला करायचे आहेत, हळू-हळू कॉन्फिडन्स बिल्डअप होईल. आता मेन आपल्या हक्काचा विषय केमिस्ट्री.
मी तुम्हाला सांगतो 50 पैकी 50 मार्क तुम्हाला पडणार. ॲप्लिकेशन डाउनलोड केले ना, सॉलिड स्टेटचा व्हिडिओ बघा तुम्ही. खूप छान आहे. मी तुम्हाला सांगू का, केमिस्ट्री म्हणजे मजा आहे लक्षात घ्या. प्रश्न वाचला की उत्तर मिळते. हां आणि असे प्रश्न किती आहेत, की वाचलं अरे ब्रोमिनचा कलर विचारतायत, क्लोरीनचा कलर विचारतायत, ऑक्सिडेशन स्टेट वगैरे विचारतात. अभ्यास परफेक्ट पाहिजे. वाचल्या-वाचल्या प्रश्नाचं उत्तर कळतंय. मग सोपे प्रश्न जवळ-जवळ 30 ते 35 असतात, जिच्यात मी न्यूमेरिकल ॲड केलेले नाहीयेत. न्यूमेरिकल सोडू नये. मग आता मला सांगा थोडंसं कॉन्फिडन्स वाढल्यासारखं वाटतं ना तुम्हाला? फक्त इथं तुम्हाला गरज आहे डेली एम-सी-क्यू प्रॅक्टिस करण्याची. बरोबर आहे? मी कालच्या व्हिडिओत हे बोललोय परत रिपीट करतो. डेली एम-सी-क्यू प्रॅक्टिस व्हायला पाहिजे. ओके. निदान वीकली एक तरी टेस्ट व्हायला पाहिजे तुमची. बरोबर आहे? तर तुमचं इव्हॅल्युएशन एनालिसिस तुम्ही करायचं लक्षात घ्या. किती मार्क पडले, मग काय चुकलं, त्याची एक एनालिसिसची वही तुमची वेगळे सगळे सेपरेट पाहिजे. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो, की 11th स्टँडर्ड सुद्धा आत्ताच डिसेंबरपर्यंत जास्तीत जास्त कव्हर केलं पाहिजे. आणि हो, याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ होऊ शकतो. कुठला माहिती का? मी जेवढ्या मुलांशी बोललोय ना, बऱ्याच मुलांना असं सांगण्यात आलंय, की सी तयारी बोर्डच्या एक्झाम नंतर असतात की 40 दिवस. नाही, त्या भरोश्यावर राहू नका. यावर्षी सी-ई-टी लवकरच होण्याची शक्यता आहे. बरं 11th स्टँडर्डचं तुमचं राहतंय. टेस्ट राहतायत. एम-सी-क्यू सॉल्व्हिंगची प्रॅक्टिस कमी पडते. काय होतंय? ऑफलाईन क्लासेसमध्ये बोर्डच्या तयारीला जास्त वेळ निघून चाललाय. त्यामुळे सी होईनाच झालंय मुलांचं. बघा बोर्डच्या नंतर त्या भानगडीत पडू नका तुम्ही. आत्ता सी स्टार्ट करा. आणि हे सगळे जे आहे ना, ते आपण आपल्या क्रॅश कोर्समध्ये कव्हर होतंय. रोज एक व्हिडिओ बघा. मग एम-सी-क्यू सॉल्व्हिंगची प्रॅक्टिस होते. डी आपण प्रोव्हाईड करतोय. टेस्ट घेतोय आपण. चांगला रिझल्ट मिळणारच आहे. बरं, तुम्हाला मला सांगायचं काय होतं, की या गोष्टी फॉलो करा. चांगली तयारी आपली होऊन चांगले मार्क मिळणार आहेत. बरं, आता आणखीन एक महत्त्वाचं, की पर्सेंटेज आणि पर्सेंटाइल मी ग्रामीण भागात जेव्हा जातो ना सेमिनारसाठी, गाईडन्स लेक्चरसाठी मुलांना माहीत नाहीये. तर मी तुम्हाला जस्ट सांगतो गेस 200 पैकी 100 जरी मार्क पडले, तर जवळ-जवळ 95 पर्सेंटाइलच्या पुढे जाताय तुम्ही. हां, शिफ्टवर डिपेंड असते म्हणूया आपण. तर 94च्या तर पुढे गॅरंटीनं. म्हणजे बघा ना, 94 पण चांगला स्कोर आहे. पण जर तुम्ही या 100 पैकी अजून 20 मार्क वाढवले, तर 98 कडे जाताय. अजून 10 मार्क वाढवले, तर 99 कडे जाताय. मी तर सांगतो, एवढं टार्गेट तर आपण केमिस्ट्री आणि मॅथ्समध्येच कव्हर करायचं ठरवलंय. तशी तयारी चालली आहे आपल्या लक्षात घ्या. मग आज सर्कलचा व्हिडिओ क्रॅश कोर्सवर अपलोड झालाय. बघा. तुमचा कॉन्फिडन्स नक्की वाढेल. मग ठीक आहे, मी हा व्हिडिओ थांबवतो इथं. क्रॅश कोर्सबद्दल बोललोय मला मान्य आहे. पण मेन पॉइंट्स मी तुम्हाला सांगितलेत. 11चं कराल, तर सगळ्यांपेक्षा खूप पुढे जाल. 11th पेंडिंग ठेवाल, बोर्डच्या नंतर करू, ईझी नाहीये. एप्रिलमध्येच सीईटी होण्याचे चान्सेस आहेत हे लक्षात घ्या. ओके. मग चांगला अभ्यास करा. आनंदाने अभ्यास करा. ऑल द बेस्ट.